नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांती हा फक्त सण नसून आत्मशुद्धी, कृतज्ञता आणि नव्या सकारात्मक ऊर्जेची सुरुवात मानली जाते. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो, म्हणजेच अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो. त्यामुळे या दिवशी केलेले छोटेसे पुण्यकर्मेही अनेक पटीने फलदायी ठरते. सूर्य हा आत्मा, आत्मविश्वास, आरोग्य आणि यशाचा कारक मानला जातो. कुंडलीत सूर्य कमजोर असल्यास मान-सन्मान, अडथळे, आरोग्य समस्या आणि निर्णय क्षमता कमी होते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास हे दोष हळूहळू कमी होतात. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीचा शुभ वेळ आणि त्या दिवशी कोणते उपाय करावे की त्या कारणामुळे आपले पितृदोष कमी होतात. तर मकर संक्रांत वार बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी आहे. सूर्यप्रवेश दुपारी 3:13 पुण्यकाळ दुपारी 3:13 ते सायंकाळी 5:45 या काळात आहे. या काळामध्ये स्नान, दान आणि जप केल्यास विशेष पुण्य मिळते. तर मित्रांनो, कोणाकोणाला सूर्यदोष देखील असतो, तर तो शांत करण्यासाठी हा उपाय नक्की करा. सकाळी लवकर उठून स्वच्छ पाण्याने स्नान करा. सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या लोट्यात पाणी, गूळ व लाल चंदन घालून अर्घ्य द्या. अर्घ्य देताना मनात आपल्या चुकांची क्षमा मागा आणि सकारात्मक संकल्प करा. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात स्थैर्य प्राप्त होते. त्यानंतर आपला पितृदोष कमी करण्यासाठी देखील तुम्ही हा एक उपाय करू शकतात. पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांची असंतुष्ट ऊर्जा. याचा परिणाम घरातील शांतता, प्रगती आणि आरोग्यावर होतो. त्यासाठी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान करा. सूर्यदेवांना जल, तीळ व लाल फूल अर्पण करा. पितरांचे स्मरण करत तीळ, गूळ, तांदूळ व वस्त्रांचे दान करा. गाय, कावळा किंवा कुत्र्याला अन्न खायला द्या. हे केल्याने आपल्या पितरांचे आपल्यावर आशीर्वाद कायम राहतात. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दीपदानाचेही देखील फार महत्त्व आहे. संध्याकाळी घराबाहेर किंवा तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम पितृदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी वाढते. मकर संक्रांती हा फक्त सण नाही, तर जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक आपल्याला संधी आहे. या पवित्र दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य देताना आणि पितरांचे स्मरण करताना मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. थोडेसे दान, थोडी सेवा आणि मनात खरी श्रद्धा असेल तर सूर्यदोष आणि पितृदोष दोन्हीही हळूहळू शांत होतात. घरात समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदू लागते. या मकर संक्रांतीला एक संकल्प घ्या. नकारात्मकता सोडायची, कृतज्ञता स्वीकारायची आणि प्रकाशाकडे, यशाकडे पुढे चालत जायचे. चला तर मग माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.